नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ताला चेक करून डॉक्टर घरी निघालेले असतात. तर सागर त्यांचे आभार मानतो. तर त्यानंतर सागरला काय करावं तेच सुचत नसतं. मुक्ताची खूप काळजी वाटत असते. मुक्ताच्या काळजीने सागर हताश झालेला असतो. मुक्तासोबत घालवलेले क्षण सागरला आठवू लागतात आणि मुक्ताची खूप काळजीही वाटत असते. मुक्ताने त्याने घालवलेले प्रत्येक गोड क्षण सागरला आठवू लागतात. ज्यावेळी मुक्तासोबत बाथरूममध्ये सागरचा पाय घसरला होता त्यावेळीचे प्रेमाचे क्षण सागरला आठवत असतात आणि त्याला रडायला येत असतं. मुक्ताची आताची असलेली अवस्था पाहून सागरला काय करावं तेही सुचत नसतं. सागरने मुक्ताची घेतलेली काळजी हे सर्व क्षण सागरच्या डोळ्यासमोर येत असतात आणि त्याला मुक्ताची काळजी वाटत असते. तर त्याचवेळी तिथे सावनी आलेली असते आणि सावनी सागरकडे पाहत हसत म्हणू लागते, काय झालं सागर, तू रडतोयस का? बाप रे, अरे स्वतःला आवर, एवढं काही झालं नाही आहे तुझ्या बायकोला, असं म्हणत सावनी म्हणू लागते. म्हणजे अरे सईसुद्धा खूप रडत होती ना, मग तुम्ही दोघंही असे रडत राहिला तर कसं चालणार आहे? पण मी काय म्हणते, उपवास तिने का करायचा? तिला जर माहीत होतं की उपवास केल्यानंतर आपल्याला त्रास होतो, मग असा उपवास तिने का करायचा? तुझ्या काकूबाई बायकोला माहीत नव्हतं का तिला एवढा त्रास होणार? तरीसुद्धा तिने उपवास केला आहे. मूर्ख बाई, आता हिला त्रास झाला आणि हिच्यामुळे सगळ्या घराला त्रास. अख्खं घर तिचा विचार करत आहे, अख्खं घर टेन्शनमध्ये आहे आणि यात उगाच माझाही वेळ फुकट गेला आहे. सावनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सागरला मात्र खूप राग येतो. सागरचा राग अनावर होतो आणि सागर रागाने सावनीकडे पाहू लागतो. तर सावनीला मात्र स्वतःच्याच वेळेची पडलेली असते. सावनी म्हणू लागते, मग माझा वेळ किती फुकट गेला बघ ना. सागर मात्र काहीच न बोलता सावनीला म्हणतो, अगदी बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर. अगं मुक्त मूर्खच आहे ना? तर सावनी म्हणते, मग आहेच ती मूर्ख. तर सागर म्हणतो, तिला त्रास होत आहे हे तिला माहीत असूनसुद्धा तिने माझ्यासाठी उपवास केला का? तर मला दीर्घायुष्य मिळावं म्हणून. अगं त्याग आहे हा, परंतु तुला नाही ना माहीत, कारण त्याग काय असतो हे तुला माहीतच नाही. तुला तर फक्त एकच माहिती आहे, सोडणं. तर सावनी रागाने सागरकडे पाहू लागते. तर सागर म्हणतो, हो, तू सुरुवात एखाद्या गोष्टीची करतेस आणि त्यानंतर ती गोष्ट सोडून देतेस. तुझ्यावर एखादी माणसं प्रेम करत असतात, त्यांनासुद्धा तू सोडतेस. एवढंच काय, तर चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी त्यासुद्धा तू सोडून दिल्यास. कारण त्याग हा खूप वेगळा आहे गं, आणि तो तर वरच्या लेवलचा आहे. तुला तर माहीतच नाही ना, आणि तुला कसं कळणार? तर सावनी ही सागरला म्हणू लागते, एक मिनिट, हे सर्व काही मी करून झाले आहे. वटपौर्णिमेचा उपवास, नवऱ्यासाठी वेगवेगळे उपवास, सर्व त्याग मी करून झाले आहे. नवऱ्याचे सर्व चोचले मी पुरवले आहेत. तर सागर विचारतो, न झालेल्या नवऱ्यासाठी का? त्या 6 फुटी बैलासाठी, जो कधी तुझा नवराच झाला नाही त्यासाठी का? तर सावनी म्हणते, तुझ्यासाठी. जेव्हा मी तुझी बायको होते ना, तेव्हा मी हे सगळं काही तुझ्यासाठी करत होते आणि आता ही करते, त्यात काय आलं कौतुक? तर सागर हसू लागतो. तर सावनी म्हणते, हसतोयस का? काय मी हे तुझ्यासाठी केलं नाही आहे का? तुझ्यासाठी मी कधी उपवास केला नाही आहे का? तर सागर म्हणतो, सावनी अगं तू काय बोलतेस? अगं जे काही बोलत आहेस ते पुन्हा एकदा ऐक स्वतःचं स्वतः. अगं तुझ्यासोबत मी राहिलो आहे आणि मी तुला चांगलंच ओळखत आहे आणि मुक्ता माझ्या आयुष्यात आल्यापासून मला तुझ्यातला आणि त्यांच्यातला फरक रोज दिसत आहे, अगदी क्षणोक्षणी. हाच फरक आहे ना तुझ्यात आणि त्यांच्यात? अगं त्यांना त्रास होतो हे माहीत असूनसुद्धा त्यांनी माझ्यासाठी उपवास केला आणि तुला तर कोणता त्रास नसताना तू माझ्यासाठी उपवास केलाच नाही. आठवतोय का तुला? तर सावनीच्या लक्षात येतं, जेव्हा ती सागरच्या आयुष्यामध्ये होती तेव्हा मात्र सागरसाठी तिने उपवासच केलेला नसतो. वडाची पूजा करून झाल्यानंतर सावनी म्हणू लागते, काय रे देवा, या ध्यानासाठी मी हा उपवास करायचा का? हे ध्यान तर मला या जन्मातही नको आहे, मग यासाठी मी का उपवास करायचा? आणि पुढचे 7 जन्म बिलकुलच नको. आणि आता मी जेवली नाही तर कोणालाच माझी काळजी नाही, परंतु मला भूक कंट्रोल होत नाही. काही खाल्लं तर काय होणार आहे? कोणाला काही समजणार आहे का? असं म्हणत सावनी ही उशाखाली असलेल्या चिवड्याचं पॉकेट घेते आणि त्यानंतर ती लपून चिवडा खात असते. मात्र सागरचं सावनीवर मनापासून प्रेम असतं आणि म्हणूनच सागर स्वतःचं जेवणाचं ताट सावनीसाठी घेऊन येतो आणि सावनीला म्हणू लागतो, सावनी तू जेवून घे. सावनी म्हणू लागते, अरे तू वेडा आहेस का? कोणाला कळलं तर काय करू? सागर म्हणू लागतो, नाही सावनी, कोणालाही काहीही कळणार नाही, हे माझं जेवणाचं ताट आहे, तू खाऊन घे. तर सावनी म्हणू लागते, नाही सागर, कोणाला कळालं तर? सावनीला सागर म्हणू लागतो, अगं हे माझं जेवणाचं ताट आहे, कोणाला काहीच कळणार नाही. असं म्हणत सागर सावनीला जेवण भरवत असतो. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, सागर अरे तू भरवतोयस म्हणू ना, नाहीतर मी हा उपवास कधी सोडलाच नसता. सागर म्हणतो, अगं तुला झेपत नाहीत, मग कशासाठी उपवास करतेस? मला माहिती आहे उपवास केल्यानंतर तुला त्रास होतो. तर सावनी म्हणू लागते, हो सागर, परंतु आता माझा उपवास सुटला, खरंच स्वारिया. सागर म्हणतो, ठीक आहे, माझ्या हातून सुटला आहे ना, मग तू का घाबरतेस? आणि मी कोणालाही सांगणार नाही.
पण सावनी तू मला प्रॉमिस कर, जे उपवास तुला झेपत नाहीत ते उपवास तू धरायचे नाहीत आणि असा त्याग वगैरे काहीच करायचं नाही. तर सावनी ही सागरला प्रॉमिस करण्यासाठी हात पुढे करते. मात्र त्याच वेळी सावनीच्या हातातील असलेला चिवडा सागरच्या हातामध्ये पडतो आणि सागरच्या लक्षात येतं की सावनीने आपल्यासाठी उपवास वगैरे काहीच पकडलेला नसतो आणि सावनीचं सत्य तेव्हाच बाहेर आलेलं असतं. तर पुन्हा एकदा ती सागरला टाळी देण्यासाठी हात पुढे करते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण त्यावेळी सागरसाठी उपवासच पकडला नव्हता. तर सागर हसतच म्हणतो, आठवलं का? अगं मीच मूर्ख होतो, मूर्खासारखा तुझ्यामध्ये प्रेमामध्ये अखंड बुडालो होतो. तुझ्यात मी माझं प्रेम शोधत होतो, तुझ्यात माझा सहवास शोधत होतो. परंतु माझंच चुकीचं होतं. प्रेम हे आणि आपुलकी माझ्या नशिबातच नाही असंच मला वाटायचं. पण मुक्ता आली आणि माझ्या आयुष्यातलं प्रेम मला कळालं. माझ्या आयुष्यातली आपुलकी काय असतं, जिव्हाळा काय असतो हे सर्व काही मला कळालं आहे. परंतु जर मुक्ताच माझ्या आयुष्यात आली नसती तर तुझाच विचार करत मी इतके वर्ष इथे बसलो असतो आणि विश्वासघातातच प्रेम असतं हे मी शोधत राहिलो असतो. अगं प्रेम या गोष्टीचा मी विचार करत करत माझं डोकं फुटून गेलं असतं की सावनीचं माझ्यावर प्रेम होतं तर सावनीने ते प्रेम का संपवलं. परंतु प्रेम हे कधीच संपत नसतं, कारण हे प्रेम हे आयुष्यभरासाठी असतं. परंतु जे प्रेम संपतं ते प्रेमच नसतं, ते दुसरंच काहीतरी असतं. मुक्ताने माझ्या आयुष्यामध्ये प्रेमाचं नातं निभावलं. मैत्री काय असते हे तुला कधी कळलीच नाही, परंतु मुक्ताने माझ्याशी मैत्रीही केली. सागरा सावनीला म्हणू लागतो, सावनी जेव्हा तू माझ्या आयुष्यामध्ये होतीस तेव्हा तू फक्त तुझा स्वार्थ शोधत होतीस, परंतु मुक्ताने आमच्या आयुष्यामध्ये आमच्या नात्यामध्ये माझ्या सुखाचा विचार केला आणि म्हणूनच सई माझ्यासोबत कायम आहे. आदित्य मला पप्पा म्हणतो, स्वाती या घरात आहे, नक्की सरळ मार्गाला लागला आहे आणि मिहीर तर सुखाची स्वप्न रंगवत आहे. हे सगळं काही तुला दिसत नाही का गं? कारण हे सगळं काही मुक्ताने केलं आहे. मुक्ताने या घराला आणि मला कायम एकत्र बांधून ठेवलं आहे. सुख काय असतं हे सगळं काही मला मुक्तामुळे कळालं आहे, परंतु सुख हे तुला कधी कळालंच नाही गं. तर हे एकदा सावनी म्हणते, सुखात? अरे सुखात तर मी पण आहे. देवाने बघ ना अगदी मस्त प्लॅन केला आहे आणि सर्वांचं अगदी बॅलन्स केलं आहे ना. अरे बघ ना, तुला जे हवं ते तुला मिळालं आणि मला जे हवं ते मला मिळालं. सागरा सावनीला म्हणू लागतो, करेक्ट, देव अगदी हिशोब बरोबरच करतो. अगं तू जे काही केलंस माझ्यासोबत तेच रिटर्न गिफ्ट देवाने तुला दिलं आहे. तू जे केलंस त्याची शिक्षा म्हणून. अगं तुझ्यासारखाच विश्वासघातकी माणूस तुझ्या आयुष्यामध्ये देवानेच दिला आहे, जो पावलोपावली तुला फसवत आहे, तुझा विश्वासघात करत आहे, तुझ्याशी खोटं बोलत आहे. अगं ज्या ठिकाणी मी होतो तिथे आज तू आहेस आणि तू जिथे होतीस तिथे आज हर्षवर्धन आहे. अगं माझ्याशी जशी वागलीस तसाच आज हर्षवर्धन तुझ्यासोबत वागत आहे. तर सावनी म्हणू लागते, एक मिनिट, माझा हर्ष मला फसवतो? मुळीच नाही. अगं अरे माझा हर्ष कसा आहे तुला कधी कळणारही नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर सागर म्हणू लागतो, खरं तर मला किवच येते. तर त्यानंतर सावनी म्हणते, कशाची? अरे गेली 6 ते 7 वर्ष आम्ही एकत्र आहोत. माझं हर्षवर्धनवर प्रेम आहे, विश्वास आहे आणि आता आम्ही लग्न करणार आहे. तर सागर म्हणतो, अजूनही तुला वाटत आहे का की हर्षवर्धन तुझ्यासोबत लग्न करणार? तर सावनी म्हणते, ऑफकोर्स मला माहिती आहे हर्षवर्धन माझ्यासोबत लग्न करणार. तर सागर म्हणतो, मग त्याने डेट अनाऊन्स का नाही केली? तर सावनी बाचकतच म्हणू लागते, पुढच्या 2 दिवसात आम्ही ती डेट अनाऊन्स करणारच आहोत. सागरा सावनीला म्हणू लागतो, सावनी मला खरं तर तुझ्या बुद्धीची कीव येते, पण राहून देत, ऑल द बेस्ट असं म्हणत सागर तिथून निघून जातो. सागर निघून गेल्यानंतर सावनी म्हणू लागते, काय वाटलं सागर तुला? 2 दिवसात, फक्त 2 दिवस आम्ही एकदा अनाऊन्स केलं की तुला कळेल की हर्षवर्धन माझ्यासोबत लग्न करणार आहे आणि मग तुला कळेल सागर कोळी की हर्षवर्धन आणि सावनीचं लवकरच लग्न होणार आहे. सावनी ही हर्षवर्धनसोबतच्या लग्नाची स्वप्न रंगवत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर हा मुक्ताकडे येतो आणि मुक्ताची ती अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. सागरला डॉक्टरांचं बोलणं आठवू लागतं की डॉक्टर म्हणालेले असतात, मुक्ताला पुढील 2 तासामध्ये जर शुद्ध आली नाही तर मात्र मुक्ताला ॲडमिट करावं लागेल. आणि मला एका गोष्टीची भीती वाटत आहे, ती म्हणजे मुक्ताचा तो आजार पुन्हा एकदा डोकं वर काढेल आणि बळावू शकतो. यामुळे सागरला खूप वाईट वाटू लागतं. सागर म्हणू लागतो, नाही मुक्ता, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मला काहीही करावं लागलं तरी चालेल, मी काहीही करू शकेन, परंतु मी तुला काही होऊ देणार नाही. मुक्ता मी काय करू सांगा ना, ज्याने तुम्हाला आराम मिळेल? मला तुम्हाला बरं वाटलेलं पाहायचं आहे. मुक्ता मी तुमची अशी अवस्था नाही पाहू शकत. तर मुक्ताची ती अवस्था पाहून सागरला खूप रडायला येत असतं. तर स्वाती सागरला सावरत म्हणू लागते, भाई अरे तू काळजी करू नकोस, मुक्ताला काही होणार नाही आणि आपण सर्वजण आहोत ना, मग मुक्ताला आपण काही होऊ देणार नाही आणि बेस्ट ट्रीटमेंट आपण तिच्यासाठी करूच, तू काळजी करू नकोस, आपण सर्वजण मिळून मुक्ताची काळजी घेऊ. सागरला मात्र मुक्ताची खूप काळजी वाटत असते. तर सई म्हणू लागते, पप्पा तू काळजी करू नकोस, मुक्ताईला काही होणार नाही. अरे आपली मुक्ताईश खूप स्ट्रॉंग आहे आणि देवपप्पा सगळं काही ठीक करेल. माझ्या देवपप्पावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुक्ताईला देवपप्पा काही होऊ देणार नाही. माझा देवपप्पा मुक्ताईला लवकरच ठीक करेल. सईच्या बोलण्याचा सागरला आधार वाटू लागतो आणि म्हणूनच सागर सईला जवळ घेतो आणि मिठी मारत खूप रडू लागतो. सईला सागरचं रडणं पाहून खूप वाईट वाटू लागतं. सई सागरला म्हणू लागते,
माधवी आजी नेहमीच म्हणते की प्रेयरमध्ये ताकद असते. माझी मुक्ताई लवकरच बरी होणार आहे. पप्पा तू काळजी करू नकोस. सागरा सईच्या बोलण्याचा विचार करतो आणि मुक्ताकडे पाहतो. मुक्ताची ती अवस्था पाहून सागरा आई एकविरा मातेच्या फोटोजवळ येतो आणि तिथे असलेला पेटता दिवा हातात घेत म्हणू लागतो की आई एकविरा माते, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नव्हतं. तू जे काही मला देत आलीस त्यामध्ये मी समाधानी होतो आणि त्यासाठी मी तुझा कायमच ऋणी राहीन. परंतु आज माझ्या बायकोसाठी, माझ्या मुक्तासाठी मी तुझ्याजवळ भीक मागत आहे. आज माझी मुक्ता खूप मोठ्या संकटात आहे. या संकटातून तिला बाहेर काढ. तिला लवकरात लवकर शुद्ध येऊन देत. बाकी मी तुझ्याजवळ कधीच काही मागणार नाही. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. हे सर्व काही सावनी पाहते आणि सावनी म्हणू लागते, आत्तापर्यंत मी सागरला द्वेष करतानाच पाहिलं होतं, परंतु हा सागर आता काय करत आहे? हे सगळं काही सागर मुक्तासाठी करत आहे. या सागरला मी ओळखतच नाही. सावनीला सागरचे ते रूप पाहून खूप आश्चर्य वाटत असतं. तर सागर म्हणू लागतो, आजचा दिवस बायको आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करत असते. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी ती प्रार्थना करत असते. परंतु आज एक नवरा म्हणून बायकोच्या प्राणांची मी तुझ्याजवळ भीक मागत आहे असं समज. आई एकविरा माते, माझ्या मुक्ताला लवकरात लवकर शुद्ध येऊन देत. असं सागर हातामध्ये दिवा घेऊन बोलत असतो. सागरला खूप त्रास होत असतो, परंतु कितीही त्रास झाला तरी सागरा मुक्ताच्या प्राणासाठी आई एकविरा मातेजवळ भीक मागत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, स्वाती ही सईला सावरत असते तर मुक्ता ही शुद्धीवर येत असते. मुक्ताची हालचाल होत असते आणि हे सगळं काही सईने पाहिलेलं असतं. सई खूप खुश होते आणि स्वातीला म्हणू लागतेस, आतू अगं बघ. तर त्यानंतर स्वातीही पाहते तर मुक्ता ही शुद्धीवर आलेली असते. सई आणि स्वाती खूप खुश होतात. तर त्यानंतर सई म्हणू लागते की मुक्ताई तू कशी आहेस, तुला बरं वाटतंय ना? तर मुक्ताला सईला पाहून खूप आनंद झालेला असतो. मुक्ता ही सईच्या हातात हात देते आणि म्हणू लागते की मी बरी आहे. तर त्यानंतर स्वाती विचारते, अगं तू मुक्ता कशी आहेस? आम्हाला खरंच तुझी खूप काळजी वाटत होती. अगं आमचं सोड, परंतु भाईची अवस्था तर आम्हाला पाहवतच नव्हती. तुला काय सांगू भाईची अवस्था काय होती? तर त्यानंतर स्वाती म्हणू लागते, थांब मी भाईला बोलावून घेऊन येते. सई ही मुक्ताची काळजी घेत असते. तर दुसरीकडे सागर मुक्ताला बरं वाटावं यासाठी आई एकविरा मातेजवळ प्रार्थना करत असतो. तर स्वाती येत म्हणू लागते, भाई अरे देवी आईने तुझं ऐकलं आहे. आपल्या मुक्ताला शुद्ध आली आहे. तिने डोळे उघडले आहेत भाई. हे ऐकताच सागर खूप खुश होतो आणि त्यानंतर सागर आपल्या हातातला पेटता दिवा देवीसमोर ठेवत आई एकविरा मातेचे आभार मानतो. स्वाती आणि सागर आई एकविरा मातेचे आभार मानतात. तर त्यानंतर सई म्हणू लागते की पप्पा अरे मुक्ताई तुला शोधत आहे. तर सागर सईला जवळ घेतो. त्यानंतर आदित्यला म्हणू लागतो, आधी बेटा मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि त्या टेन्शनमध्येच मी तुला काही बोललो असेल, नकळतपणे तुला राग आला असेल तर खरंच मला माफ कर. तर आदित्य म्हणू लागतो, पप्पा मला पण माहिती आहे आणि मी तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठीच आलो आहे. तर त्यानंतर स्वाती म्हणू लागते, अरे चला ती वाट बघत आहे. तर त्यानंतर सर्वजण मुक्ताला बघण्यासाठी जातात. तर आदित्यसुद्धा गेलेला असतो. हे पाहून सावनीला खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर मुक्ताची आई मुक्ताला म्हणू लागते, अगं हा काय वेडापाना आहे? पूजा झाल्यानंतर काहीतरी खाऊन घ्यायचं होतं ना, सासूने दिलं नाही का? तर मुक्ता म्हणते, असं काहीच नाही आहे अगं, मी तर मनापासून हे व्रत करत होते. तर मुक्ताची आई म्हणू लागते, अगं परंतु डॉक्टरांनी काय सांगितले ऐकणार आहेस ना यापुढे? तर मुक्ता म्हणते हो. तर मुक्ताची आई म्हणू लागते, फक्त नंदी बैलासारखी मान डोलावू नकोस. आता डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे ते ऐकायचं आहे. असं म्हणत असताना दरवाजाची बेल वाजते. तर माधवीताई म्हणू लागतात, तू तोपर्यंत खाऊन घे, मी पाहते कोण आला आहे. तर बाहेर पार्सल आलेलं असतं. तर सावनीसाठी ड्रेस आलेला असतो. तर मुक्ता विचारते, आई अगं हे काय आहे? माधवीताई मुक्ताला म्हणतात, अगं आता सावनीचं लग्न आहे ना, मग तिने लग्नाचा ड्रेस मागवला आहे. मात्र तो ड्रेस पाहून माधवीताई मुक्ताला विचारतात, मुक्ता हा ड्रेस घालून ती बोलल्यावर चालणार आहे का? मुक्ता म्हणते, अगं आई असं काही नाही, लग्नामध्ये वेगवेगळे विधी असतात ना, कदाचित हा रिसेप्शनचा आउटफिट असू शकतो. तर त्यानंतर माधवीताई सावनीला बोलावून घेतात. सावनी तो ड्रेस पाहते आणि म्हणू लागते, हा ड्रेस? तर त्यानंतर त्या मॅडम म्हणतात, हो तुम्ही जसा सांगितला होता तसाच आम्ही घेऊन आलो आहोत. तर सावनी म्हणू लागते, नाही मी असं सांगितलंच नव्हता, मी सांगितलेली डिझाईन पूर्णपणे वेगळी होती. हा तर फालतू ड्रेस आहे, मला आत्ताच्या आता नवीन ड्रेस अरेंज करून तुम्ही द्यायचा आहे. तर त्या म्हणू लागतात, अहो पण एवढ्या लवकर नवीन ड्रेस अरेंज कसा होणार आहे? तर सावनी म्हणते, मला कारणं नको आहेत, मला फक्त नवीन ड्रेस हवा आहे, मला नवीन आउटफिट तुम्ही आणून द्यायचं आहे. तर त्या मॅडमना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप राग आलेला असतो आणि त्या मॅडमना म्हणू लागते की तुम्ही कुठूनही ड्रेस अरेंज करा, परंतु मला नवीन आउटफिट हवाच आहे. तर पुढील भागामध्ये सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, तुला फॅशन स्टाईल याचं काही कळणार आहे का? अगं नेहमी तेच ब्लाऊज, त्याच साड्या आणि कायम चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात, तुला तर यातलं काहीच कळणार नाही. तर त्यानंतर सागरने मुक्तासाठी एक छान असा आउटफिट आणलेला असतो. ते पाहून सावनी म्हणू लागते, हा नक्कीच ड्रेस हर्षने पाठवला असणार. तर सागर विचारतो, दुसऱ्यांच्या वस्तूंवर डोळा ठेवायची सवय अजूनही गेली नाही आहे वाटतं तुझी? तर त्यानंतर सावनी ही सागरला विचारते, काल जो ड्रेस मागवला होतास तो कोणासाठी होता? तर सागर म्हणतो, तो ड्रेस तो तर माझ्या लाडक्या बायकोसाठी आणि गोड बायकोसाठी. ज्यावेळी तो ड्रेस त्या घालतील ना तेव्हा सर्वजण त्यांच्याजवळ बघतच राहतील. हे ऐकून
बघून सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी सर्वांच्या नकळतपणे मुक्ताच्या कपाटामध्ये येते आणि मुक्ताच्या कपाटातील तो ड्रेस कापून ठेवते आणि म्हणू लागते की आता बघते हा ड्रेस ती कसा घालते. आता सावनीचं हे कारस्थान मुक्ताला कळेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.